घरी बोर होत असल्यामुळे आम्ही निघालो होतो बाहेर आणि हे सनसेट आमचं इथे ना असं काही प्लॅन नव्हतं, पण ते सडन झालेलं आणि व्ह्यू दिसला म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. त्या अगोदर आलो होतो आम्ही या रेस्टॉरंटमध्ये. मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मला घरी बोर होत होतं तर श्रद्धाला मी म्हणाले की आपण आज आता कुठेतरी बाहेर जाऊ. त्यासाठी मी माझ्या घरून निघाले श्रद्धाच्या घरी आणि आता श्रद्धाच्या घरी येऊन आम्ही निघालो आहे आता बाहेर जायला. अंबडमध्ये जास्त काही एक्सप्लोअर करण्यासारखं नाही आहे, तरीही आम्ही काही ना काही स्पॉट शोधत असतो जेणेकरून आम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करता येतील. अंबड काही इतकं मोठं नसल्यामुळे आम्ही श्रद्धाच्या घरापासून 5 मिनटावर पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. आम्ही निघालो आहे 4 वाजता आणि आमच्याकडं असाही खूप जास्त टाईम नव्हता, कारण हिवाळ्यामध्ये दिवस हा खूप छोटा असतो आणि रात्र मोठी असते, तर आमच्याकडं जास्त वेळ नव्हता. हे आहे अंबडमधलं एक मेयो कॅफे, जिथे थोडा टाईम स्पेंड करू शकतो. हेही खूप छान नाही आहे, पण ठीक आहे, नसल्यापेक्षा बरंच आहे. लास्ट इयर आम्ही इथे आलो होतो त्यावेळेस खूप छान वातावरण होतं. म्युझिक लावलेलं होतं मोठ्या आवाजामध्ये, सायलेंट म्युझिक होतं, पण फॅन्स लावलेले होते, थंड वातावरण होतं. आणि आज असं काहीच नव्हतं. आता त्यांनी सगळा फोकस हा फक्त कॉस्ट कटिंगवर केला वाटतं. आम्ही मागवलं होतं हे बर्गर. मेट्रो सिटीमधल्यासारखं काहीच नव्हतं. आम्ही तिथं गेलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली म्युझिकची, तरीही त्यांनी लावले नाही. आम्ही आमचं स्नॅक्स कंप्लीट करून थोडंसं व्हिडिओ काढू म्हणून बसलो होतो तिथे आणि व्हिडिओ काढल्यानंतर आलो आहे आता आम्ही बाहेर. आतमध्ये जे व्हिडिओज काढले त्यापेक्षा छान क्वालिटी यांची बाहेरच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. रेस्टॉरंटमधून डिसअपॉइंट झाल्यानंतर आम्ही निघालो आहे थोडंसं बाहेर. हाच रोड पुढे श्रद्धाच्या गावाकडे जातो चिंचखेडला. आम्ही आत्ता सध्या आहे पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडला. इथे समोरच गेल्यानंतर MIDC आहे आणि तिथे खूप छान व्ह्यू असतो दरवेळेसच. आम्ही लास्ट इयर पण गेलो होतो तेव्हाही होता. तुम्हाला कसा वाटला हा व्ह्यू मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्या रेस्टॉरंटपेक्षा आम्ही इथं 5 मिनिट थांबलो, पण आम्हाला इथे छान वाटलं. तिथे थोड्या वेळ थांबल्यानंतर आम्ही आलो आता श्रद्धाच्या घरी. घरी जाण्या अगोदर मी म्हटलं श्रद्धाला थोडा चहा ठेव, मग मी चहा घेतल्यानंतर मी माझ्या घरी जाईल. श्रद्धाला तशी मला माझ्या घरी पाठवायची खूप जास्त गडबड झाली होती. तिची पण काही चुकी नाही, कारण ती कालच गेवराईला जाऊन आली आहे सरला दीदीकडे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत